होय, मी दत्ताभाऊ सुरवसे बोलतोय. मला लढायचंय, कारण माझा आत्मसन्मान मला परत मिळवायचा आहे. माझा संवैधानिक हक्क मला परत मिळवायचा आहे. पण या लढ्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळालं? फक्त कोळी नावाचा भला मोठा नामसदृशचा डाग. आणि त्या डागाच्या छायेखाली आम्हाला लाचारीचं जीवन जगायला भाग पाडलं गेलं. आपण हक्क मागतो तर शासन आमच्यावर गोळ्या झाडतं. धुळे मोर्चावर आपला शूर भटूभाऊ कुवर बळी पडतो. आज आपला शिवाजी वाल्मिक मेळे हताश होऊन आपलं जीवन संपवतो, कारण त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र आणि वैधता मिळाली नाही. ही मानसिकता कोणी निर्माण केली? महाराष्ट्र शासनाने. आज आपल्या बांधवांना शासकीय नोकरी मिळाली तरी काय? त्यांना अधिसंख्य पद नावाच्या लाचारीवर ठेवतात. इतरांना मोठे पगार, सहज प्रमोशन, आणि आपल्या बांधवांना फक्त रोजंदारी आणि अपमान. हा अन्याय नाही का? हा भेदभाव नाही का? पण हा अन्याय का होतो? कारण आपण विभागलो आहोत, गटतटात अडकून पडलो आहोत, आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाला आपल्यावर अन्याय करणं सोपं जातं. म्हणून मी तुम्हा सर्व बांधवांना आवाहन करतो, जागे व्हा, एकत्र या, आपल्या हक्कांसाठी उभे रहा. या लढ्याचं नियोजन करण्यासाठी आपण सारे पुण्यात विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर, पुणे. दिनांक 27 सप्टेंबर 2025, वेळ सकाळी 10 वाजता. तो दिवस असेल आपल्या एकतेचा आरंभ, आणि नागपूर मोर्चा असेल आपल्या क्रांतीचा घोष. चला बांधवांनो, आज आपण ठरवू, हक्कांसाठी लढा. जय कोळी आदिवासी, जय संविधान. आपलाच दत्ता.